हॅलो. सकाळचे जवळ 10 वाजलेत आणि आज आहे 30 तारीख 30/5/2025. म्हणजे आज 30 तारखेची आज आहे अक्षय तृतीया. आणि या अक्षय तृतीयाच्या निमित्तानं आम्ही आज पुरणपोळ्या करण्याचा बेत केलेला आहे आणि सर्वांच्याच घरामध्ये हे असतो, तसं आम्ही पण केलेला आहे. हे बघा, इथं हे भजे करून तयार झालेत. हे पापड आहेत आणि इथं हरभऱ्याची डाळ शिजते पुरणासाठी आणि ते टोपलं काढ. आणि इथं पीठ मळून ठेवले पोळ्यासाठी. आता जवळजवळ अर्धी तयारी झालेली आहे आणि हे सगळं तळायचं झाल्याच्या नंतर पुरण वगैरे वाटून पोळ्या करणार आहे. ही आमची सुनबाई आहे आणि ही बघा नागडा इकडे नातू. घाल चडी, चडी घाल, त्याला घाल ग. काय करायलास यश? काय करायलास? चड्डी कसं घातलास? तिरपी तेरपी तेरपी. काय करा? जेवलास का? काय खाल्लास? भात वरण चटणी. बापरे. आणि मला दिला नाहीस कधी? आज पोळी खायची होती ना, भात वरण चटणी कशाला खाल्लास? पोळी खायची ना आज. मम्मी पोळ्या करायली ना. पोळी खाते की. आणि तू काय खातो? सर का आपण आता काही पापड तळायला चालू आहे. काही तळून झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला हे पुरणाचं प्रोसिजर सांगणार आहे. आता ही भजे तुमच्याकडे भजे कसे करतात? आमच्याकडं भजे आम्ही पिठामध्ये मीठ काय आपलं अद्रक, कोथिंबीर, मीठ, लसूण आणि ओव्याची पानं घालतो, किंवा ओव्याची पानं नसतील तर ओवा घालतो. कारण ओव्यापेक्षा ओव्याची पानं जर घातली तर भजे खूप कुरकुरीत होतात. तसेच आम्ही ओव्याचे पानं घालून कुरकुरीत भजे तयार केलेले आहेत. तसेच तुम्ही पण करत जा. ओव्याची पानं नसतील तर आमच्याकडे या, माझ्याकडे खूप ओव्याचे झाडं लावलेले आहेत. आता याच्यानंतर तुम्हाला पुरण वाटायलेलं आणि पोळ्या कशा केल्या जातात हे दाखवणार आहे. ही आमटी करायला चालू आहे. आमटी करत असताना अगोदर पातेल्यामध्ये तेल घालायचं, नंतर खोबरं टाकायचं, टमाटर टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि नंतर जे आपण डाळीचं पाणी काढलेलं असतं ना पुरणाच्या, ती पाणी टाकून मग त्याला सगळं एकत्र करायचं आणि मग आमटी तयार होते बघा. हा, ये इकडं. ए, काय करायचं तू तिकडं? पाणी सांडू नको. तिथं बसायचं नसतंय, पलीकडे जाऊन बसावं. तिकडं पप्पा बसते तिकडं. हां, तिकडं. हां, पप्पा बसतेत नाहीत का तोंड धुवायला तिकडं, आपले कपडे धुताव तिकडं, मग तिकडं जाऊन बसायचं. हां हां, हो हो. इकडं पुरण शिजायला चालू आहे, गुळ म्हणजे साखर घालून. ह्याच्यामध्ये ही गुळाचं आहे, कारण आम्हाला शुगर असल्यामुळे आम्ही गुळाचं वेगळं करतो आणि ह्याच्यामध्ये साखर आहे. मग हे साखर टाकून थोडंसं शिजवून घ्यायचं, पाणी आटवायचं थोडंसं आणि नंतर याला वाटून पुन्हा पोळ्या करायच्या. ती आमटीचं इकडच्या ह्याच्यावर ठेवणं लवकर होते, गॅस मोठा आहे. तिकडं ठेव.
उकळी येते लवकर. एवढं गोड बडेल का अजून गुड टाकायचं आहे जमली तू पण स्वतः बघते. हा झालं. बरं बरं ये मग. बरं फास्ट केला का? बरं आता काळं मिरचू टाकायले. तुम्ही त्याला मसाला म्हणता, आम्ही काळं मिरचू म्हणतो. हे मीठ चवीपुरतं. आणि हे बघा टाकलं जाते डाळीचं पाणी आणि ह्याची आमटी छान लागते. देवा देवा. हो हो. पुरणाच्या डाळीचं काढलेल्या पाण्याची आमटी जेवढी चविष्ट लागते तेवढी हरभऱ्याची डाळ शिजवून त्याची केलेली आमटी तेवढी लागत नाही. त्याचा हा फरक आहे. तोड देऊ का येस? हां ठेवू जा आता. कोलगेट तिकडे ठेवू जा. आज पोळ्या संग रस पाहिजे आणि ते रस करण्यासाठी आंबे घेऊन या बरं जावं. रसपोळी खूप दिवस झाले खाऊन. सणाच्या निमित्तानं खायला मिळते. देखो निशु भाई टक टक कर रहा. देखो हमारा ट्रैक्टर. गप ना का. देखो दो चिकी. दिका 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 क्या बोल ना. हेलो गाइस, तो चिंकी का है. तो चिंकी खेल रहे हैं. हमारे आई के चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो और शेयर करो. शेयर करो. हाँ हाँ दादा तुला मारते रे एक काय ती मला दे. आमटे बाळ रोज नका. गॅस जवळ मोबाईल घेऊन जाऊ नये. तुम्ही म्हणू की होय मला लबाडच कसं बोलतोस रे. कधी म्हणले मी? आता तुम्ही म्हणू. नाही. आता आता आमटी करून पूर्ण झाली. बघा कसा खडा आलाय. बघा किती तर्री आली वरी तर्री. हे बघा आता पुरण वाटायला चालू आहे. तर हे पुरण वाटायचं झालं की पोळ्या करायच्या.
पाणी फिरायला ह्याच्यात ठेवलेली. तेरे दोन क्या करेंगे बीबी क्या करेंगे क्या या अक्षय तृतीयाचं रसपोळी खायला बघा. रस पोळी, भजे, कुरडी, पापडी, भात, आमटी हे सगळं काही. या यश काय खायलास? भात भात खायलास? बर. रस द्यायचा का तुला? रस द्यायचा? हा भात टाका त्याच्यात आणि